नमस्कार मित्रांनो. मागच्या काही दिवसापूर्वी मी एक पोस्ट केली होती की समाजामध्ये राजकीय लोक कशा पद्धतीनं काही प्रश्न निर्माण करतात, काही प्रश्नाला जन्माला घातलं जातं आणि त्या प्रश्नाला गोंजारलं जातं, त्या प्रश्नाला वाढवलं जातं, त्या समस्येचं एक उग्र समस्येमध्ये रूपांतर केलं जातं आणि त्या प्रश्नाच्या भोवती समाजाला खेळवत ठेवून एक प्रचंड मोठी गर्दी तयार केली जाते आणि त्या गर्दीचा उपयोग आपल्या राजकारणाला जर हिताचा असेल तर साधक त्याचा उपयोग करून घ्यायचा आणि जर त्या गर्दीचा बाधक उपयोग करून घेता येत असेल तर ती गर्दी विरोधकांच्यावर अंगावर घालून एक बाधक असा त्याचं एक स्वरूप, बाधक पद्धतीचं राजकारण करायचं, अशी कारस्थानी कार्यपद्धती या महाराष्ट्रामध्ये दिसून येते. या अनुषंगाने मी आपल्याशी संवाद साधणार आहे असं एक मी पोस्ट केली होती आणि त्यानुसार आपणाशी मी हा संवाद साधतोय. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये आपण तलाठी जी काही नोकर भरतीची परीक्षा झाली त्याच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुणामध्ये एक वैचारिक घुसळण झालेली दिसून आपल्याला आलेली आहे. तर याच्यामध्ये अनेक लोकांनी अशा पोस्ट केल्या की ही परीक्षा मॅनेज्ड आहे, या परीक्षेमध्ये पैसे घेऊन ठराविक उमेदवारांना मार्क्स वाढवून दिले किंवा या नोकरी भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि खूप मोठे अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले आणि तरुणामध्ये कशा पद्धतीनं या नोकर भरतीच्या विरोधामध्ये एक वातावरण तयार होईल आणि ह्या नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार आहे, अशा पद्धतीचा विचार त्या तरुणांमध्ये रुजवायचा आणि त्यामधून जी काही असंतोष निर्माण होणार आहे, त्यामधून जी काही नाराजी निर्माण होणार आहे, त्या नाराजीचा जे बाधक आहे, ही नाराजी राजकीय लोकांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी बाधक आहे. तर ह्या नाराजीचा वापर आपल्या राजकारणासाठी करून घ्यायचा असा प्रयत्न काही राजकीय लोकांनी केल्याचं यामध्ये दिसून आलं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियामध्ये याच्यामध्ये वैचारिक चर्चा झाली. तर या अनुषंगानं आपण आज चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, याच्यामध्ये दोन विषय आहेत. एक आहे की ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पास झाली या विद्यार्थ्यांचा एक विचार आहे की याच्यामध्ये अनेक लोकांनी याच्यामध्ये कष्ट केलेला आहे, अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून त्या लोकांनी परीक्षा पास केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगदी 10-20 पट या परीक्षेमध्ये नापास झालेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा एक विषय आहे की त्यांच्या मनामध्ये नाराजी वाढवली जाते, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी वाढवली जाते आहे की या संपूर्ण परीक्षेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होत. अगदी काही लोकांनी तर पोस्ट टाकल्या की 20 ते 25 लाख रुपयांचा रेट नोकर भरतीचा सुरू होता आणि त्या रेटनुसार ही नोकर भरती झाली, अशा पद्धतीची एक त्याच्यामध्ये आरोपांची फैरी याच्यामध्ये झडताना आपल्याला बघायला मिळालं. याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. शासनाच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की जर आपल्याकडे याच्या संदर्भात काही पुरावे असतील तर पुरावे द्या, आपण याच्यामध्ये अगदी कठोर कारवाई याच्यामध्ये करू. पण अशा पद्धतीचं मागच्या आठवड्याभरामध्ये कोणीही पुरावे घेऊन पुढं आल्याचं दिसून आलेलं नाही. मात्र अनेक लोक याच्यामध्ये असंतोष निर्माण करण्यामध्ये काही प्रमाणामध्ये यशस्वी झाले, पण तेच लोक असंतोष निर्माण करणे कोणी पुरावे घेऊन पुढं आलेलं नाही. तर मित्रांनो, हा असा एक विषय आहे, खूप गंभीर विषय आहे. विद्यार्थ्याच्या मनामध्ये जी काही परीक्षा व्यवस्था आहे याच्यामध्ये एक असंतोष किंवा अविश्वासाचं वातावरण निर्माण करायचं आणि संपूर्ण ही जी प्रणाली आहे याच्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत याच्यावर संपूर्ण अविश्वासाचं वातावरण तयार करायचं आणि जी काही भरती झालेली आहे याच्यामध्ये ही भरतीच प्रक्रिया संपूर्ण न्यायालयापर्यंत नेऊन वगैरे ही अटकावायची, भटकावायची आणि ही भरतीच अपूर्ण ठेवायची, अशा पद्धतीचं याच्यामध्ये कारस्थान असू शकतं. तर मित्रांनो, हा एक प्रश्न आहे. हा प्रश्न कशा पद्धतीनं गोंजारत ह्या स्वरूपाला आला हा विषय मी आज आपल्यासमोर मांडतोय. मित्रांनो, काही वर्षापूर्वी म्हणजे त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये वसंतराव पुरके नावाचे शिक्षण मंत्री होते. आपण कोणताही प्रश्न झाला की वरवरच्याच त्याच्या स्वरूपामध्ये चर्चा होते, पण कुठलाही अशा पद्धतीचा गंभीर प्रश्न अगदी कुठल्या महिन्यामध्ये वर्षामध्ये तयार झालेला नसतो. तर काही वर्ष त्याच्या पाठीशी त्याची पूर्वपीठिका असते, त्याचा इतिहास असतो आणि त्यातून तो प्रश्न गंभीर स्वरूप होत आजच्या ह्या स्थितीला हा प्रश्न आलेला असतो. तर वसंत पुरके नावाचे एक शिक्षण मंत्री होते
यांनी आणि विलासराव देशमुख आणि त्यावेळेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं त्यावेळेचं ते सरकार होतं, विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये ते सरकार कामकाज करत होतं. त्या सरकारमध्ये असा एक मोठा एक त्याला स्कॅम म्हणता येईल किंवा घोटाळा म्हणता येईल, तर शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठा घोटाळा झाला. तो म्हणजे शिक्षण संस्था वाटपाचा घोटाळा. अगदी नेत्याच्या मर्जीमधील कोणत्याही कार्यकर्त्याला योग्य तो मोबदला दिल्यानंतर, आता मोबदला म्हणजे काय असेल ते आपण समजून घ्या. हा मोबदला दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अक्षरशः एखाद्या कुठल्या तरी जेवणावळीमध्ये पंगत घालून ज्या पद्धतीनं अन्नपदार्थ वाढले जातात, त्या पद्धतीनं वसंत पुरके हे शिक्षण मंत्री असताना या संस्था वाटल्या गेल्या. प्रचंड मोठ्या प्रमाणात संस्था वाटल्या गेल्या. कोणीही जा, कुठलीही संस्था मागा आणि ती संस्था तुम्हाला लगेच मिळणार, शिक्षण संस्था. मग त्याच्यामध्ये DED कॉलेज, BEd कॉलेज, BPEd कॉलेज, त्याच्यानंतर संगणकाशी क्षेत्राशी संबंधित कुठले अभ्यासक्रम असतील, नर्सिंग कॉलेज असतील, शाळा असतील, महाविद्यालय असतील, कुठली अनेक प्रकारची याच्यामध्ये अक्षरशः खिरापत वाटावी अशा पद्धतीने शिक्षण संस्था दिल्या गेल्या. या सर्व शिक्षण संस्था या कायम विना अनुदानित तत्वावर दिल्या गेल्या. म्हणजे कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही, थेट अनुदान, कुठलंही शासकीय मदत न देता शासकीय फक्त मान्यतेचा कागद त्या संस्था चालकाच्या हातात दिला गेला आणि त्या संस्था चालकांनी त्याच्या जोरावर शिक्षण क्षेत्राचा अक्षरशः बाजार करून टाकला. ते जे 15 वर्ष आहेत, 1999 ते साधारण 2011-12 हा विषय असाच चालू राहिला. तिथून ज्यावेळेस पुन्हा ह्या शिक्षण क्षेत्रामधल्या ह्या बजबजपुरीनं विना अनुदानित चालणाऱ्या या संस्थांमध्ये एवढा मोठा एक अनागोंदीचा कारभार झाला की तिथून अक्षरशः यांना विद्यार्थीही मिळणं मुश्किल झालं. आणि मग हळूहळू 11-12च्या नंतर शिक्षण संस्था स्थापन करण्याचा वेग काही अंशी कमी झाला. पण तत्पूर्वी ह्या वसंत पुरकेंच्या आणि विलासराव देशमुखांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये अक्षरशः शिक्षण संस्थाची खिरापत वाटली गेली. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण संस्था दिल्या गेल्या. कुठल्याही प्रकारचा पायाभूत विकास न केलेल्या संस्था, अगदी त्यांच्याकडं स्वतःचं कार्यालयसुद्धा बांधलेलं नव्हतं. शाळेचे वर्ग असतील किंवा शिक्षण संस्थेचे कुठले वर्ग असतील, प्रयोगशाळा असतील, खेळाचं मैदान असेल, अशी कुठलीही परिपूर्ती न करता या लोकांना शिक्षणाच्या संस्था वाटून टाकण्यात आल्या. कुठलंही पायाभूत याच्यामध्ये यांच्याकडे साधन नसताना सुद्धा या संस्था मिळाल्या आणि या संस्थांमध्ये विद्यार्थी अक्षरशः भरती करण्यात आले. याचा परिणाम शासकीय जी शाळा होत्या यांच्यावर झाला आणि गावोगावच्या या पुढाऱ्यांनी शालेय जे काही शासकीय शिक्षण होतं ह्याला अक्षरशः ग्रहण लावत तिथले विद्यार्थी आपल्या संबंधावर या स्वतःच्या संस्थांमध्ये आणले. परिणामी खाजगी शिक्षण संस्थांमध्ये खोगीर भरती झाली. त्याच्यामध्ये तिथं कुठली प्रयोगशाळा नाही, तिथं कुठल्याही प्रकारचं पात्र शिक्षक नाहीत, वर्ग नाहीत, बसायला बेंच नाहीत. अगदी त्या शाळेमध्ये लाकडी कुठला तरी फळा अडकावून कोणीतरी शिक्षकानं शिकवलं किंवा कागदोपत्री वर्ग भरायचे आणि कागदोपत्री शाळा चालायच्या, कागदोपत्री प्रयोगशाळा असायच्या आणि कागदोपत्रीच विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवलं जायचं, कागदोपत्रीच विद्यार्थ्यांना खेळ घेतले जायचे, कागदोपत्रीच कुठल्याही स्पर्धा व्हायच्या. आणि त्या 15 वर्षांमध्ये ही बजबजपुरी सुरू झाली आणि मग कुठल्याही साधनाशिवाय हे विद्यार्थी शाळेमध्ये जात असल्यामुळे यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची जी काही आपण त्याला क्वालिटी म्हणतो, पात्रता म्हणतो, किंवा त्यांच्यामध्ये जी काही क्षमता निर्माण, शैक्षणिक जी काही क्षमता निर्माण व्हायला पाहिजे होती ती कुठलीही क्षमता निर्माण झाली नाही. किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या प्रत्येक वर्गाच्या इयत्तेनुसार त्यांच्या डोक्यामध्ये जे काही ज्ञानाचं भांडार साचत गेलं पाहिजे होतं, विद्यार्थ्याची जी शैक्षणिक पात्रता, क्षमता जी काही उंचवायला पाहिजे होती, अशी कुठलीही क्षमता त्या विद्यार्थ्यामध्ये निर्माण झाली नाही. काही प्रमाणामध्ये जे अंगभूत हुशारी असलेले जे विद्यार्थी होते ते त्यांच्या अभ्यासानुसार खाजगी ट्युशन लावून वगैरे ते विद्यार्थी शिकत राहिले. परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये 70, 75, 80% विद्यार्थी हे अतिशय त्यांची दुरावस्था त्यांच्या शिक्षणाची झाली. त्यामध्ये मग हे जे विद्यार्थी होते हे विद्यार्थी आता यांची दुरावस्था अशी झाली होती की 5वी, 6वी, 7वी, अगदी 10वीपर्यंत आले तरी या विद्यार्थ्यांना मराठी धड वाचता येऊ नये अशी दुरावस्था मी स्वतः पाहिलेली आहे. 10वीपर्यंत गेलं तर या लोकांना अगदी 30/300 सोडा किंवा ती पावकी निमकी हा जो जुन्या काळातला पाड्यांचा विषय होता हा सोडूनच द्या, यांना अगदी 8, 9, 10पर्यंतचे सुद्धा इंगणिताचे पाडे ह्या विद्यार्थ्यांना तोंडपाठ झालेले नसतात.
किंवा भागाकार गुणाकार अशी साधारण जी काय आपली गणितं शिकवली जातात यांचासुद्धा या विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये कुठला प्रकाश पडलेला नव्हता. अशा पद्धतीची एक यांची बुद्धिमत्ता कुजून गेली या विद्यार्थ्यांची आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान त्या विद्यार्थ्यांचं झालं. मग हे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यामधून जी काही नाराजी निर्माण होती, शिक्षणाचा जो काही बाजार मांडला होता आणि अगदी पत्र्याच्या डब्यावर कुठल्या तरी मंदिरामध्ये कुठल्या तरी भाड्याच्या कुठल्या तरी 4 खोल्या घेऊन किंवा अगदी उघड्यावर ज्या काही ह्या कागदोपत्री शाळा भरत होत्या आणि यामधून जे काही विद्यार्थ्याचं प्रचंड नुकसान झालेलं होतं, हे नुकसान कुठल्या तरी राजकीय लाटेमध्ये परिवर्तन होऊन याचा राजकीय त्रास होऊ नये म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कारस्थानी लोकांनी याच्यामध्ये एक विषय घडवून आणला की शिक्षण क्षेत्रामध्ये परीक्षा पद्धतीमध्येच आमूलाग्र बदल करून टाकला. मग तिथं काय केलं, या लोकांनी परीक्षेशिवाय त्या विद्यार्थ्यांना ढकलपास करत राहिले. 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना नापासच करता येणार नाही असा शासकीय आदेश काढला गेला. कुठल्याही विद्यार्थ्यांना नापास करता येणार नाही, सर्व विद्यार्थी पास. मग त्याची परीक्षाच नाही, त्याचा पेपर काय लिहिलं चाललंय का कोरा पेपर दिलाय. काही पेपरमध्ये त्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस गाणे पिक्चरची गाणे लिहिले, काही लोकांनी त्याच्यामध्ये गोष्टी लिहिल्या, काही लोकांनी विनोद लिहिले, काही लोकांनी चित्र काढले आणि तरीसुद्धा गणिताच्या पेपरमध्ये चित्र काढलं आणि तो विद्यार्थी पास. अशा पद्धतीची बजबजपुरी त्या 10-15 वर्षा काळामध्ये झाली आणि त्याचं कारण असं होतं तरीसुद्धा हे विद्यार्थी पास होत राहिले. आणि जे काही विद्यार्थ्यांची टक्केवारी तपासली जायची त्या टक्केवारीमध्ये आणखीन एक बदल केला की त्या टक्केवारीमध्ये वर्गवारी केली. ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड अशा पद्धतीची टक्केवारी केली गेली, वर्गवारी केली गेली आणि कुठल्याही परीक्षेशिवाय कुठलेही मार्क्स त्या विद्यार्थ्याच्या पालकाला कळणार नाही की किती या विद्यार्थ्याचे कुठले मार्क कुण्या पेपरला कुठले किती मार्क पडलेले आहेत, हा सुद्धा निकष त्यांना समजून येणार नाही. अशा पद्धतीच्या परीक्षाशिवाय शाळा भरत राहिल्या, परीक्षाशिवाय मुलं पास होत राहिली आणि ही गर्दी हळूहळू 10वीपर्यंत आली. आणि 10वीला सुद्धा निकाल तर चांगला लागणं गरजेचं होतं कारण पुढं अनुदानाची अपेक्षा होती. त्याच काळामध्ये ह्या विना अनुदानित शाळांचा विना अनुदानित कायम विना अनुदानित हा जो विषय होता तर कायम शब्द वगळला. 10 वर्ष त्यांनी संघर्ष केल्यानंतर कायम शब्द वगळला आणि विना अनुदानित ठेवलं. मग विना अनुदानितचा लढा सुरू झाला आणि काही अंशी अनुदान मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली. अनुदान मिळालंच नाही पण अनुदान देऊ, सरकार सकारात्मक आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही, वर्षानुवर्ष मोफत बेटीबिगारी करणाऱ्या शिक्षकांचं नुकसान होऊ दिलं जाणार नाही, अशा पद्धतीची राजकीय आश्वासनं मिळतात. मग मुलं तरी पास झाली पाहिजेत, 10वीचा निकाल कागदावर तरी चांगला असला पाहिजे. आणि म्हणून ही मुलं ज्यांना पाडा येत नाही आहे, ज्यांचं कुठलं गणित पक्क झालेलं नाही, ज्यांचे विज्ञानाचे कुठले प्रयोग त्यांना शिकवले गेलेले नाहीत, ज्यांना धड वाचता येत नाही, अशी मुलं 10वी पास झाली. यांच्याच संस्थेमधून पुन्हा कुठल्या तरी 12वी पास झाली. आणि हीच मुलं किंवा असे हुशार देखील त्याच्यामध्ये मुलं आहेत, सर्वच मुलं ढ होती, सर्वच मुलं शैक्षणिकदृष्ट्या अपरिपक्व होती असं म्हणता येणार नाही. काही मुलं नैसर्गिकदृष्ट्याच हुशार होती, ती मुलं आणि काही चांगलीसुद्धा बौद्धिक क्षमता असणारी मुलंसुद्धा होती, त्यांचंसुद्धा काही अंशी नुकसान झालं पण सुदैवानं ती त्यातून तरुण गेली. पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असा एक वर्ग आला की हा वर्ग ज्याला आणखीन एक विषय आपल्याला सांगायचा राहिला की ज्या पद्धतीनं परीक्षामुक्त शाळा झाल्या, परीक्षामुक्त मुलं पास होत गेली, त्याचप्रमाणे आणखीन एक याच्यामध्ये ह्याच राजकीय लोकांनी विद्यार्थ्यांना एक आणखीन शिक्षकांच्या अक्षरशः जनावराला व्यसन घालून त्याचा कासरा हातात ठेवतो तसा एक नियम काढला. विद्यार्थ्यांना छडीमुक्त शाळा असं एक ते अभियान होतं. विद्यार्थ्यांना रागवता येणार नाही, विद्यार्थ्यांना छडीने मारता येणार नाही आणि जर तुम्ही विद्यार्थ्याला छडीने मारहाण केली, विद्यार्थ्याचा जाहीर अपमान केला तर तुम्हाला डायरेक्ट कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, अशा पद्धतीचा गुन्हा दाखल होईल असा एक त्याच्यामध्ये नियम घातला गेला. आणि शिक्षकांच्या हातातील सर्व अधिकार काढून घेण्यात आले. परिणामी कायद्याच्या जो काही दट्ट्या मागं लागणार होता, जे काही केसेसची भीती निर्माण झाली, त्यावेळेस तिथं असणाऱ्या शिक्षकांनी संपूर्णपणे त्या प्रक्रियेमधून अंग काढून घेतलं आणि जसं चालतंय तसं चालू द्या, जसं आपल्यापर्यंत विद्यार्थी आलेत, जसं आपल्यापर्यंत आलेलं आहे तसंच पुढं ढकला, जशा पद्धतीनं आपल्यापर्यंत सबमिट झालेलं आहे तसंच आपण वर सबमिट करायचं. अशा पद्धतीनं हा विद्यार्थ्यांचा हा जो एक खूप मोठा ढकलपास विद्यार्थ्यांचा एक गाडा
पुढे ढकलत राहिला. आणि हेच विद्यार्थी, असे अनेक विद्यार्थी, आता त्यांना सवय कशाची लागलेली आहे, तर नापास होण्याची जी काही त्यांची कायदेशीर त्याच्यामध्ये तरतूद होती परीक्षेमध्ये. जर विद्यार्थी पास होण्याच्या योग्य असेल, हुशार असेल तरच पास होईल. त्यानं गणिताचा पेपर योग्य गणित सोडवले असतील तरच तो पास होईल. योग्य पद्धतीने व्याकरणाचे प्रश्न सोडवले असतील मराठी पेपरमधले तरच तो पास होईल, किंवा प्रयोगशाळेत प्रयोग केले असतील तरच तो विद्यार्थी पास होईल. हा जो काही नियम होता, हा नियम मोडून ढकलपास होण्याची सवय ह्या विद्यार्थ्यांना लागलेली होती. आणि हा प्रश्न आता असा आलेला होता की नापास करायचंच नाही, सगळ्यांना पास होण्याची सवय लागली. आणि आता हाच विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये हा विद्यार्थी सध्या नोकर भरतीचा जो सध्या एक वर्ग आहे, नोकर भरती करतोय, या गर्दीमध्ये हा सहभागी झालेला होता. आणि या विद्यार्थ्यांकडून म्हणावी अशी शैक्षणिक प्रगती न झाल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या आताच्या अनेक विद्यार्थ्यांच्या रिझल्टमध्ये दिसून येतोय की त्यांना खूप लहान लहान गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये त्यांना सोडवता येत नाही. आणि असा विद्यार्थी आज आपल्यासमोर आव्हान बनून उभा राहिला आहे. हा प्रश्न, हा मित्रांनो निर्माण केलेला प्रश्न आहे. यांनी शाळा स्थापन केल्या, शाळेमध्ये खोगीर भरती झाली, आपल्याच कार्यकर्त्यांच्या, आपल्याच पाहुणेरावळ्यांच्या शाळेमध्ये हे विद्यार्थी कसे शिकलेत पुढाऱ्यांना माहीत आहे. या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती किती कागदोपत्री आहे आणि किती प्रत्यक्षात आहे हे पुढाऱ्यांना माहीत होतं. मग त्यांनी हा निर्माण झालेला प्रश्न अशा पद्धतीनं सोडवला की शाळेत परीक्षाच घेऊ नका, त्या मुलांना ढकलपास करत राहा, त्या मुलांना मारू नका, त्या मुलांना शिस्त लावू नका, त्या मुलांना छडीमुक्त शाळेमधून त्यांना पुढं आणा आणि पास करत राहा आणि पास करत राहा. आणि या पद्धतीनं हे विद्यार्थी, आज कोणताही विद्यार्थी जो काही स्पर्धेच्या युगामध्ये हा विद्यार्थी टिकणार आहे का, तर याचं उत्तर नाही असं आहे. तर मित्रांनो, राजकारण्यांनी हा असा प्रश्न निर्माण केला, हा प्रश्न गोंजारला, वाढवला आणि अशा पद्धतीनं सोडवला सुद्धा. आता या गर्दीमधून मी मगाशी सुरुवातीलाच म्हणलं होतं की याच्यामध्ये साधक आणि बाधक असे काही घटक निर्माण होणार आहेत. तर याच्यापर्यंत आतापर्यंत साधक काय होतं, तर संस्था स्थापन करणे आणि तिथं जे शिक्षक भरती ठेवलेले आहेत त्या शिक्षकांना आपल्या नोकरासारखं वागवून घेणे, आपल्या संस्थेमध्ये त्यांना नोकर म्हणून त्यांचा वापर करत राहणे आणि स्वतःला संस्थानिक असल्याचा एक दुराभिमान मिरवत राहणे, हा जो साधक भाग होता हा साधला गेला. आणि आता त्यातली बाधक जी अवस्था आहे त्या बाधक अवस्थेमध्ये आपण आता आलेलो आहे. आणि बाधक अवस्था जी आहे, एक प्रचंड मोठी विद्यार्थ्यांची गर्दी आहे. आता ही गर्दी या स्पर्धेतल्या युगाला तोंड देता येईल का, अशी शंका सर्वांनी ही तपासून घ्यावी की खरं तुमच्या मनात ही शंका आली पाहिजे की आता हे विद्यार्थी जे आहेत, जे विद्यार्थी 1999 ते 2005 या काळामध्ये, 2010 या काळामध्ये शिक्षण संस्था स्थापन झाल्या, कायम विनाअनुदानित, अनुदानित, स्वयंअर्थसहित या ज्या शाळा पुढाऱ्यांनी काढल्या, यामध्ये हे शिकलेले कागदोपत्री विद्यार्थी, प्रयोग शिकलेले, कागदोपत्री गणित शिकलेले, वर्गच न भरलेले आणि छडीमुक्त शाळेमधून ढकलपास होते गेलेले विद्यार्थी, आज जे नोकर भरतीचं यांचं जे वय झालेलं आहे, हे विद्यार्थी आज अक्षरशः प्रचंड मोठी गर्दी, एका नोकर भरतीमध्ये जर हे लोक गेले तर तिथं अक्षरशः यांच्या पदरात यश पडत नाही. आणि त्यावेळेस कोणीतरी यांच्या डोक्यामध्ये घालतो की ही परीक्षाच मॅनेज होती. या परीक्षेमध्ये 25 लाखाचा रेट होता, या परीक्षेमध्ये 20 लाखाचा रेट होता आणि अशा पद्धतीनं या जागा भरण्यात आल्या आणि मग आपण नापास झालो. अशा पद्धतीचा कोणीतरी भुंगा या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सोडून देतं. आणि नोकर भरतीमध्ये आपण जर संख्या पाहतो की जर 100 जागा असतील तर तिथं कमीत कमी 5000 अर्ज येतात. 100 नोकर भरतीचे विद्यार्थी जे काही स्कॉलर आहेत, जे काही स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करून गेलेले आहेत आणि पहिलीपासून ज्यांची तयारी चांगली झालेली आहे, प्राथमिक शाळा ज्यांची चांगली झालेली आहे, माध्यमिक शिक्षण ज्यांचं चांगलं झालेलं आहे, महाविद्यालयीन शिक्षण ज्यांचं चांगलं झालेलं आहे, हे विद्यार्थी या 100 जागेमध्ये चांगल्या पद्धतीनं बसून जातात. आणि उरलेले 4900 लोकांच्या डोक्यामध्ये ही परीक्षाच मॅनेज होती, या परीक्षेमध्ये 20 लाख रुपयांचा रेट होता किंवा या परीक्षेमध्ये 25 लाखाचा रेट होता, असा एक भुंगा सोडून दिला की या 100 लोकांमध्ये ज्यांनी काही यश मिळवलेलं आहे यांच्या संपूर्ण यशावर संशयाचं चिन्ह निर्माण घेतं आणि 4900 लोकांची गर्दी
राजकीय हितासाठी अक्षरशः एक स्फोटक गर्दी वापरता येते, ते आत्ताच तशा पद्धतीनं सुरू आहे. अनेक क्लासेसच्या चालकाला हाताशी धरून, अनेक शिक्षकांना हाताशी धरून, काही विद्यार्थी संघटनांना हाताशी धरून आणि त्याचबरोबर परीक्षार्थी जे काही नापास झाले आणि उत्तीर्ण झालेले आहेत त्यांना हाताशी धरून ही गर्दी राजकीय लोक आपल्या हितासाठी वापरताना दिसत आहेत. मित्रांनो, हा जो एक गंभीर प्रश्न राज्यकर्त्यांनी निर्माण झालेला आहे, हा पोस्ट जर लिहून मांडला तर याच्यावर एक पुस्तक लिहावं लागेल आणि आपण ते वाचत नाही. आणि म्हणून प्रयत्न करून आपल्यासमोर हा विषय मांडायचा प्रयत्न केला. आपल्याला हा विषय कसा वाटला आपण कमेंट्सद्वारे निश्चित कळवा. धन्यवाद.